येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता उतरत आहोत आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली होती। कोणत्या पक्षासोबत आपली? काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे। उत्तरमधून आपण निवडणूक लढवत आहेत, महिला म्हणून आपल्याला काही अडचणी येणार आहेत का? महिला म्हणून अडचणी येण्याचा प्रश्नच नाही, कारण मी मागच्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि महिला म्हणून जी काही माझ्यावर जिम्मेदारी असेल, मी नगरसेवक होते, पंचायत समितीचे सभापतीपद भूषवलेले आहे आणि एक महिला म्हणूनच ते पद मी सक्षमपणे पार पाडलेलं आहे। त्याच्यामुळे महिला म्हणून कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही। आपण आता जे सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उत्तरमध्ये आम्ही कोणतंही काम शिल्लक ठेवलं नाही आणि कोटी रुपये आम्ही निधी आणले आहे। तर आपण ह्या उत्तर मतदारसंघात आपण फिरत आहेत, याचा अनुभव काय आहे आणि कुठं कुठं काय तुम्हाला वाटलं त्याची गरज आहे? उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या 2 महिन्यापासून फिरत आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील तर जे आमदार आपल्याला सांगत आहेत की मी एवढा विकास केला तेवढा विकास केला, पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्या नंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला कामं सांगत आहेत। विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला, तो आता आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल, पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे? कागदावरचा। आपण काय करणार जेव्हा आपण उमेदवारी मिळाली तेव्हा पक्ष आल्यानंतर आपलं काय अजेंडा? आल्याच्यानंतर निवडून आल्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे। आज आपण पाहता पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही पाऊस झाला नाही, शेतकरी आज चिंताग्रस्त आहे। जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे, खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतरसुद्धा, पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही। जे सोयाबीन 2004ला 4000च होतं, आज ते 2024मध्ये 4000 आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत। त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे। प्रतिसाद कसा भेटत आहे? तुम्ही फिरत उत्तर खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी। जे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे, सभापती असताना मी पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता, आत्ता हा निर्णय घेतला, आपलं स्वागत आहे।